काल भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीने आरक्षण संपलं नाही असं म्हटलंय, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? आणि तुमचा एक व्हिडिओ पण व्हायरल होते. हे बघा, महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय, त्याचे परिणाम पुढे यायला लागलेले आहेत. पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या सामाजिक न्याय ज्यांच्या बाबतीत दुजाभाव झाला, ज्यांना संविधानानं अलाव केलं, ज्यांना मंडल आयोगानं सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या जातींचं आरक्षण कालच्या निवडणुकांमध्ये हिरावून घेतलं गेलंय. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीला राखीव असताना, ओपन जागेवर निवडून आलेले असताना सुद्धा 11:30ला सर्टिफिकेट काढून 1:30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे हिरावून घेतलं गेलंय. काय 22,20,577 प्रमाणपत्र खिरापत वाटल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये वाटलेत. आणि एवढे मोठे जर लाखोनं सर्टिफिकेट देऊन जर मराठा बांधव या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही सोडलाय आणून, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या खाली हा मूळ ओबीसी चेंगरून जाईल ना. भुजबळ साहेब आज रोजी स्वर्गीय हरी नरके साहेबांची आठवण येते. कारण त्यांनी कुणाची भीडभाड न ठेवता, कुठल्या पक्षाची भीडभाड न ठेवता, कुठल्या पदाची भीडभाड न ठेवता त्या माणसानं ओबीसीचं आरक्षण कसं आहे ते आज समजावून सांगितलं असतं. आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना हे समजावून सांगतोय. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं गेलंय, ओबीसी मधलं गेलंय. एवढा मोठा बलदंड, धनदांडगा, जातदांडगा ज्याची इथल्या व्यवस्थेवर प्रभुत्व आहे, तो जर कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये आला तर आरक्षणाचा हेतूच संपला ना. अहो, एखादा भटका कसं काय बरं दौंडच्या जगदाळे कुटुंबियाबरोबर स्पर्धा करू शकेल? कसं काय बरं साताऱ्याच्या आमदार शिंदेबरोबर स्पर्धा करू शकेल? कसं काय बरं फलटणच्या भोसले घराण्याबरोबर कसा काय बरं तो स्पर्धा करू शकेल? भुजबळ साहेब, तुमची नक्की काय मजबुरी आहे आम्हाला माहिती नाही. आपण एल्गार मेळावे कशासाठी घेतले? ओबीसीचे लाखोंचे मेळावे का घेतले आपण? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता आणि आत्ता 22 लाख प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये मराठा बांधवांना घालून बेकायदा काम करून सुद्धा ओबीसी जर अडचणीत नाही आणि ओबीसीचं आरक्षण गेलं नाही असं जर म्हणत असाल तर धन्यवाद.